आपण आता आलोय बाईक रेंटल कडे. आता पोहोचलोय गेटवे ऑफ गुलमर्गला. इकडचा सुप्रसिद्ध फ्रोझन वॉटरफॉल म्हणजेच ड्रम वॉटरफॉलच्या इकडे. भाई लोग आया मुंबई से इधर कश्मीर, मोस्ट वेलकम इनको कश्मीर में. ये कश्मीर है, इसको बोलते हैं हम जन्नत. जन्नत है कश्मीर, आप बोलते हो स्वर्ग. त्या एरियातनं आपण आलेलो आहे. विचार समोरच आहे आमचं गुलमर्गचं व्ह्यू पॉईंट. चला तिकडे जाऊन दाखवतो. खूप जबरदस्त व्ह्यू, खूप जबरदस्त व्ह्यू. काय प्रॉब्लेम नाही. हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला श्रीनगरमधला आहे तिसरा दिवस. आजच्या या व्हिडिओत आपण जाणार आहोत श्रीनगर ते गुलमर्ग. कोणती टॅक्सी न करता किंवा कोणतंही लोकल ट्रान्सपोर्टेशन न करता बाईकच घेऊन जाणार आहे. त्याचं रिझन काय माहिती आहे का? कारण की आम्ही जेव्हा लोकल्सला विचारलेलं की लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे बसेसनी वाया करून जर गुलमर्गला पोहोचलं तर किती रुपये खर्च येईल, तर त्यांनी आम्हाला बोलले की जाऊन येऊन मिनिमम 500 रुपयाचा तर खर्च जातोच. कारण की तिकडं बर्फ असेल नसेल सांगता येत नाही, आणि येताना जर बर्फ जास्त असेल तर प्राईस पण वाढते गाड्यांची. तर बोललो बाईकच परवडली आपल्याला, कारण की 500 रुपये आपल्याला बाईकसाठी जात आहेत. 2 जण आरामशीर बसून जातात. त्यात जर आपण जाऊन येऊन जर 300चं पेट्रोल जरी टाकलं ना तर एका गाडीचा खर्च येतो 800 रुपये, आणि जर 2 जण असाल तर एकाचा खर्च येतो 400 रुपये. म्हणजे जर लोकल ट्रान्सपोर्टने गेलं तर 500 रुपये, बाईकने गेलो तर 400 रुपये. त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे का? लोकल ट्रान्सपोर्टने गेलं तर आपल्याला कुठेही थांबता येणार नाही. जिकडचा सीन आवडला तिकडे फोटो वगैरे कॅप्चर करता येणार नाही. स्वतःची पर्सनल बाईक असेल रेंटची तर काहीच टेन्शन नाही. जिथं मन करेल तिथे थांबा, जिथे आवडेल तिथे फोटो काढा. त्यामुळे आपण जातोय परत बाईककडे. आणि आज तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसणार श्रीनगर टुरिस्ट प्लेसेसचा, तो तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. आपण आता आलोय बाईक रेंटलकडे. आणि बघताय तुम्ही काल मी ही गाडी घेतलेली आणि रोहितनी ती गाडी घेतलेली. आज पण आम्हाला त्याच गाड्या भेटलेल्या. आम्ही कॉल करून ऑलरेडी त्यांना बोललेलो की आम्ही येतोय, आमच्यासाठी त्याच बाईक ठेवा ज्या आम्ही काल चालवलेल्या. तर बघताय आता पटपट आपण गाड्यांचे पुन्हा एकदा व्हिडिओ काढूया. कारण की काल आपण व्हिडिओ काढलेला, आज पुन्हा एकदा काढलेलं बरं आहे. आणि निघूया इथून गुलमर्गच्या दिशेने. गुलमर्ग इथून अंदाजे 55 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बघूया आम्हाला किती पेट्रोलचा खर्च येतो ना, ते आल्यावरती आम्हाला माहीत पडेल प्रॉपर. आपण आता राईडसाठी झालेलं तयार. आणि इकडे तुम्ही मॅपमध्ये बघताय गुलमर्गचं अंतर आपल्याला दाखवलेलं आहे 55 किलोमीटर. टाईम दाखवला आहे 1.5 तास. 1.5 तासताना आपण थांबत जाणार आहे. बाकी आपला रूट बघू शकता तुम्ही. श्रीनगरवरून परिमपोरा मार्गे नरबलवरून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. मग मागाम करून गाव आहे, त्यानंतर आहे ना टनमग, त्यानंतर आपण पोहोचणार गुलमर्गला. तर चला निघूया इथून. बघूया किती वेळ लागतो आपल्याला गुलमर्गला पोचायला. श्रीनगर इथून 16 ते 17 किलोमीटर बाईक चालवल्यानंतरला आपण आता पोहोचलो आहे गेटवे ऑफ गुलमर्गला. आणि इकडून गुलमर्गचं जे अंतर आहे ना ते 38 किलोमीटर आहे. टनमर्ग 24 किलोमीटर. आणि माझ्या राईट साईडला बघताय हा जातो बारामुल्याच्या दिशेने हायवे. तर नरबल नावाचं एक गाव आहे जिथून आपल्याला गुलमर्गला जाण्यासाठी लेफ्ट जावं लागतं. आता आपण इकडून सरळ जाणार गुलमर्गच्या दिशेने. मित्रांनो, जसं आपण गेटवे ऑफ गुलमर्गच्या आतमध्ये एंट्री करतो समोरच आपल्याला बर्फाने भरलेली डोंगरं दिसत आहेत. तेच मला वाटतं गुलमर्ग असणार. आणि बघताय तुम्ही इकडं तर आपल्याला काहीच बर्फ दिसत नाही आहे, पण समोरचे जे बर्फाने भरलेले डोंगर आहेत ना ते बघून असं आता वाटलेलं आहे की श्रीनगरला आलो आहे, काहीतरी पैसे आपले वसूल झालेत. कारण की श्रीनगरमध्ये आपल्याला जरासुद्धा बर्फ बघायला भेटला नाही आहे. चला फटाफट जाऊया आपण गुलमर्गच्या दिशेने. बघून तर लय भारी वाटतंय. स्नोफॉल होतं असं वाटत नाही आहे, कारण की रोड आता सध्याला क्लिअर आहे.
मित्रांनो, श्रीनगर येथून 40 ते 42 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण आता पोहोचलेलो आहे टनमर्ग या गावामध्ये. आणि इकडे या गावात तुम्ही व्ह्यू बघा. ओहो, पूर्ण या गावात बर्फ पसरलेला आहे. लय भारी दिसतंय. त्याचे तुम्ही बघता ना समोर डोंगर बर्फामध्ये भरलेले, तेच आहे इकडचं गुलमर्ग. इथून असेल 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट, जर इकडं हेवी स्नोफॉल असेल, जेव्हा स्नो जास्त पडतो ना, तेव्हा आपल्याला आपल्या जे गाड्या आहेत ते टनमर्गमध्येच लावाव्या लागतात. देन इकडून साखळी बांधलेल्या ज्या गाड्या असतात ना इकडच्या युनियनच्या, त्या गाडीने आपल्याला वरपर्यंत जावं लागतं. जर तुम्ही स्कूटीनी जरी आला रेंट करून तरी आपल्याला गाडी इथंच लावावी लागणार. पण आता कसं आहे, बर्फ एवढा पडलेला नाही आहे, रोड क्लिअर असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आमची गाडी घेऊन गुलमर्गला जातो आहे. जर तुम्ही एकटेच जर गुलमर्गपर्यंत ट्रॅव्हल करणार असाल श्रीनगरवरून, तर मी लोकलला विचारलेलं त्याचा प्रवास असेल कसं करणार स्वस्त, तर त्यांनी आम्हाला बोलले की दलगेटवरून बस जाते 1 नंबरची, त्या बसने आपल्याला परिमपुरापर्यंत यायचं आहे. मंडी करून स्टॉप आहे, तर तिकडून शेअर टॅक्सी निघतात टनमर्गसाठी. त्या शेअर टॅक्सी आपली पर पर्सन 100 घेतात. प्लस टनमर्गला उतरल्यानंतरला पुन्हा इथून शेअर टॅक्सी पकडायची, आपल्याला थेट घेऊन जाणार गुलमर्गपर्यंत, ज्याचं तिकीट आहे 100 रुपये पर पर्सन. जर स्नोफॉल असेल ना तर याला बजेट जरा जास्त वाढतो, त्यामुळे या प्राईजवरती डिपेंड राहू नका. सीझन वाईज प्राईज कमी जास्त होत राहते. गुलमर्गला जाण्या अगोदर आम्ही विचार केला इकडचं सुप्रसिद्ध ड्रंग वॉटरफॉल पाहून जाऊया. कारण की ड्रंग वॉटरफॉल जे आहे ना इथून जास्त लांब नाही आहे, फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हाच फायदा असतो, आपण रेंट करून गाडी आणली ना, जिकडं पाहिजे तिकडं थांबा, जिकडे जायचं तिकडे जा. हे जर आम्ही शेअर टॅक्सी करून आलो असतो तर आपल्याला पैदल 3 किलोमीटरपर्यंत त्या ड्रंग वॉटरफॉलपर्यंत लागले असतं टाईम पोचायला, म्हणजे एक्स्ट्रा वेळ गेला असता. तर गुलमर्गला जाण्या अगोदर आपण जाऊया ड्रंग वॉटरफॉलकडे. ड्रंग वॉटरफॉलला जाणाऱ्या रोडवरती आपण आलेलो आहे. रोड तुम्ही बघू शकता, बारीक रोड आहे, 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि वळणाचा रस्ता आहे, त्यामुळे गाडी आपल्याला सांभाळून चालवावी लागेल. तुम्ही ह्या व्यतिरिक्त ह्या गाड्या पण तुम्ही रेंटवर घेऊन जाऊ शकता.
टनमर्ग येथून 3 किलोमीटर सुंदर अशा रस्त्यावरून बाईक चालवत आपण आता पोहोचलो आहे इकडचं सुप्रसिद्ध इकडचं सुप्रसिद्ध फ्रोझन वॉटरफॉल म्हणजेच ड्रंग वॉटरफॉलच्या इकडे पाय एकदम सांभाळून चालावं लागते. हे बघा आपल्या समोर इकडचं फ्रोझन असलेलं वॉटरफॉल. अरे आरामसे खूप घसरणारा रस्ता आहे एकदम. पाय बोलताना घट्ट लावून चालावं लागतंय कारण की कसं आहे नॉर्मल बर्फ ठीक आहे पण हे जे काळं बर्फ जे दिसतंय ना खूप जण घसर आहे. जेव्हापासून आलो तेव्हापासून घसर आहे. इव्हन आम्ही बाईक घेऊन आलेलो आम्ही पण घसरतच होतो. चलो 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 दिस साइड दिस साइड दिस साइड दिस साइड दिस साइड. अच्छा आराम से तू रुक जा भाई तू मेरे को मत देख आराम से चल. इकडे समोर बघू शकता स्नोफॉल झालेला नाही आहे म्हणून आपल्याला थोडं पाणी आपल्याला पडताना दिसते. जेव्हा इथं स्नोफॉल होतो ना तेव्हा तो पूर्ण हे फ्रीज होऊन जातं. इकडे समोर तुम्ही वॉटरफॉलचं पाणी देखील बघू शकता फ्रीज झालेलं आहे पूर्ण पाणी. इकडे बर्फ आपल्याला थोडंसं बघायला भेटतंय. स्नोफॉल असती ना तर इकडं पूर्ण हे बर्फाने ढाकलेलं असतं. काही हरकत नाही आपल्याला एवढं तरी इकडं आल्यावरती बर्फ बघायला भेटला ही चांगली गोष्ट आहे. अजून आपल्याला पुढं जायचं आहे गुलमर्गपर्यंत. आम्ही फक्त वॉटरफॉल बघायला एवढं इथपर्यंत आलो आहे. खूप भारी दिसतं. आणि हां जर इकडं स्नोफॉल जास्त असेल बाईक तुम्ही गलतीने पण घेऊन येऊ नका. एक तर छोटा रस्ता आहे आता तर बर्फ नाही म्हणून आम्ही कसे तरी आलो. इकडं आल्यावरती गाडी तर खूप स्लिप मारत होती. जेव्हा स्नोफॉल असेल ना तेव्हा तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही टर्मंगला उतरचाल तुम्हाला वॉटरफॉलला यायचं असेल तर 3 किलोमीटर आहे. भारी आपल्याला 30 ते 40 मिनटं चालत यायला लागतील. बाईक घेऊन येऊ नका स्वतःची. तर चला आता इकडं आपण 5 मिनटं जरा फोटोज वगैरे काढूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला गुलमर्गपर्यंतचा. जा आराम से अटक गया. बहुत ठंडी है बहुत ठंडी दांत कैसे हिलते हैं ड्रंग वॉटरफॉल त्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला तिकडे एक स्नो पॉईंट बघायला भेटतो जिकडे तुम्ही जाऊन फोटोज वगैरे काढू शकता. सध्याला आपल्याला एकदम पाय लावत जावं लागतंय. खूप स्लिपरी रोड आहे. बाकी तुम्ही इकडचा एरिया बघू शकता. अरे बापरे पाय हलवलं की पाय स्लिप होतंय. आ जाओ. तू भी आ जा इसी स्केट करते आ जा. मालूम पड़ा ऐसा स्केट किया और पूरा पार्ट से. मित्रांनो आता आपण ड्रंग वॉटरफॉल फिरून आलेलो आहे आणि आता आपण त्याच जागेवर आलो जिथून ड्रंग वॉटरफॉलला रस्ता जातो. आता इकडून आपण लेफ्ट घेणार गुलमर्गच्या दिशेने जायला. गुलमर्गसाठी आता आम्ही घाट चढायला सुरुवात केलेली आहे आणि गुलमर्गपर्यंत फक्त आणि फक्त नागमोडी वळणं आपल्याला बघायला मिळणार. जर तुम्ही बिगिनर ड्रायव्हर असाल ना तर इकडून गाडी चालवणं अवॉइड करा खास करून बर्फाच्या वेळेला. आता काय रस्ता तुम्ही बघताय एकदम चुकलेला आहे काहीच टेन्शन नाही. आता आपण रिलॅक्सली गाडी चालवू शकतो. फक्त लक्षात ठेवा की स्पीड जी आपली आहे ती 30-40च्या मध्येच ठेवा. 40च्या वरती जरासुद्धा जाऊ नका कारण की रोड बघता एकदम नागमोडी वळणांचा आहे.
टनमरवरून फक्त 2 किलोमीटर वर आल्यानंतरला इकडे आपल्याला एक चेकपोस्ट दिसलेला आहे. इकडं आपल्याला एका गाडी मागं 40 रुपये एका गाडीचे 20 रुपये द्यावे लागतात. आमची 2 गाड्या होत्या, आम्ही 40 रुपये पेड केले. तर इकडं बघताय तुम्ही इकडे लिहिलेलं आहे काउंटर चेकिंग पोस्ट. कैसा लगा आपको यहाँ पे? एकदम हम देगा इसको मानो भाई लोग आया मुंबई से इधर कश्मीर, मोस्ट वेलकम इनको कश्मीर में. बहुत अच्छे हैं हमारे भाई. ओके, चैनल सब्सक्राइब करके रख दो. सर जी आपका नाम बताइए. मेरा नाम मोहम्मद आसिफ है. मैं यहाँ पर गुलमर्ग में टोल काटता हूँ. ये भाई आए हमारे मुंबई से कश्मीर घूमने के लिए. SAHIL. हाँ यही है वाला जी. ये हो गया सब्सक्राइब. ये कश्मीर है, इसको बोलते हैं हम जन्नत है कश्मीर. आप बोलते हो स्वर्ग. चलो Yes, yes. थैंक यू. चलो भाई थँक्यू. चलो निकलते टाटा. तर चेकपोस्ट तर आपल्याला 2 सबस्क्राइबर भेटलेले आहेत, ते पण कश्मीरी. क्या बात है, क्या बात है. चलो बढ़ते हैं अभी अपने अगले सफ़र की तरफ. आम्ही जेव्हा घाट चढायला सुरुवात केलेली तेव्हा तर एकदमच क्लिअर रोड होता आणि इकडे आल्यावरती स्नो दिसायला चालू झालेले. आता हे बघून तर असं वाटतं की पुढं आपल्याला आणखीन स्नो बघायला भेटणार आहे. तर चला, तुम्हाला माहिती आहे रोड मी असं दाखवणार नाही तुम्हाला, साधा सिंपल कानात एअरफोन घाला आणि इकडचा जो नागमोडी घाट रस्ता जो आहे तो एन्जॉय करा. तर चला राहा रेडी. चलो. आता इथून फक्त 5 मिनिटावर असेल आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. तुम्हाला दाखवतो. इकडे एक व्ह्यू पॉइंट आहे आणि जस्ट ती तुम्ही सिटी बघताय ना, ती सिटी आहे टनमर्ग, जिथून आपण आता आलो आहे. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या एरियातनं आपण आलेलो आहे. विचार करा किती उंचावर आपण गाडी आपली घेऊन आलेलो आहे. श्रीनगर इथून 55 किलोमीटरचा सुंदर असं बाईक राईड करून आपण फायनली पोहोचलेलो आहे श्रीनगरमधील सुप्रसिद्ध हिल स्टेशन गुलमर्गला. इकडं आम्ही बाईक आमची पार्क केलेली आहे आणि समोरच आहे आमचं गुलमर्गचं व्ह्यू पॉईंट. चला तिकडे जाऊन दाखवतो. लय भारी व्ह्यू आहे. चलो लय भारी आहेत का बघूया आपण. जशी आम्ही बाईक लावून पुढे आलो इकडं परत ब्लॅक बर्फाशी आपला सामना होतोय. पाय स्लिप मारत आहेत. गाडी लावण्याचा लास्ट पॉईंट तोच होता. त्यापुढं आपण बाईक घेऊन जाऊ शकत नाही कारण की खूप मोठ्या प्रमाणात गाड्या स्लिप मारतात इकडे. आता हे गाड्या पण जातात ना 4 व्हीलर, खूप स्लिप मारतात. बाकी हा तुम्ही व्ह्यू बघा.
भाईजान यूट्यूबर हो आप, यस, आपका फॉलोअर बनूंगा मैं। चैनल का नाम क्या है? प्रवासी साहिल. क्रॉसी साइड. येस. कसं आहे, आपण जेव्हा गुलमर्गमध्ये एंट्री करतो ना, इकडचे स्थानिक जे लोकल असतात ना ते आपल्या मागा लागतात, हे घ्या ते घ्या. इकडं शूजसाठी आम्हाला मागा लागलेले, बोलले की 100 रुपये रेंटने शूज देणार. आम्ही बोललो कशाला, आपल्याकडे ऑलरेडी शूज आहेत, नवीनच आहेत, फक्त पडू नका, फक्त तेवढंच बस. कसं आहे, सेफली जायचं आहे ना तर बर्फातनं गेलेलं बरं आहे. हे ब्लॅक बर्फाचं दिसतं आहे ना, त्यातनं जायचंच नाही. बघा, इथून आपण परफेक्टली आरामात चालत जाऊ शकतो. यार बस हेच बघायला आम्ही गुलमर्गला एवढी मेहनत करत आलो. श्रीनगरला आपल्याला तेवढा काय खास व्ह्यू बघायला भेटला नव्हता, पण इकडं आल्यावरती जो व्ह्यू भेटला आहे ना, खरंच पैसे वसूल. त्यात जर स्नोफॉल झाली असती तर सोने पे सुहागा, एक नंबर. हो हो हो. इकडं आल्यावरती थंडी पण गायब झालेली आहे, थंडी जास्त वाटत नाही, एकदम मस्त ऊन पडलेलं आहे. आणि इकडचा व्ह्यू, तिकडं मंदिर आहे, शिव मंदिर, जाऊया तिकडं पण, ते पण तुम्हाला दाखवूया. खूप जबरदस्त व्ह्यू, खूप जबरदस्त व्ह्यू, क्या बात आहे. हां हां हां, हेच पाहिजे होतं आपल्याला, हेच पाहिजे होतं. आम्हाला तिकडं बोलले की ह्या बुटांमध्ये आम्ही चालूच शकत नाही बर्फामध्ये, असं काहीच नाही आहे. कसं आहे, ब्लॅक बर्फ असतो ना, बस त्याच्यापासून सावध राहायचं. बाकी हे जे तुम्ही बघता ना, एकदम मऊ मऊ बर्फ आहे, त्याच्यामध्ये आपण अलगदपणे चालू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ये बघा, आत्ताच बोललो मी, असं अलगदपणे न, म्हणजे सामावून न चालल्याचा असा परिणाम आहे. परत एकदा दाखव. वापिस जी का, वापिस जी का, गिरके का तशी कैसा गिरा था. अरे तो कुठं गेली, अरे या काय झालं. फोटोज काढण्यात बिझी आहेत दोघं. बाकी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही इकडे येऊन करू शकता. चांगलं दिसतंय का पीछे झाड, चांगलं दिसतंय, आपलं हे पीछे झाड ना, लय भारी. जितनी तारीफ की जाए कम है. ऐसा व्यू हमें यहाँ पर आके दिखा है. फुल मिनी स्विट्जरलैंड. हालाकी आता स्नोफॉल झालेला नाही आहे गेले 4-5 दिवस, म्हणून आपल्याला भरपूर प्रमाणात स्नो बघायला भेटत नाही, तर एवढी स्नो इथं बघायला भेटते. अरे जल्दी आओ. अयो भाई हाथ दे, आराम से आराम से आराम से. अरे बाप रे, ये हाथ दे, हाथ दे, हाथ दे. तिकडे आपल्या समोर आहे गुलमर्गचं सर्वात प्रमुख आकर्षण, इकडचं गंडोला राईड तुम्ही बघताय समोर. इथं कॅमेरा तर दिसणार नाही, आपण तिथपर्यंत जाऊया. तिथून गंडोला राईड सुरू होऊन त्या पर्वतापर्यंत जाते. विचार करा किती उंचावरती ते गंडोला राईड आपल्याला घेऊन जाते. स्टंटमॅन आहेत ते आता बर्फामध्ये आपल्याला घसरून दाखवणार आहे. जर लागलं बिगलं भरचूक नो, ठीक आहे. आत्ताच व्हिडिओमध्ये बोललोय मी. चला ते सगळं ठीक आहे, पण मी कसं जाणार खालपर्यंत. थांब साइडला, थांब थांब थांब. भैया उधर से जाओ, रास्ता है ना. साइड स्लाइड.
येस पोहोचलो. चला आमचे स्टंटमॅन झालेले आहेत तयार. तर चलो भाई पहिला स्टंट कोण करने वाला है? ये गेला. चलो भाई नेक्स्ट किसका नंबर है? आ जाओ. निकल जा इसी गस्ते. ये स्लाइड का मजा मैं इसी ले लिया. अरे चक्कर आ गई. मिशन अनसक्सेस. ये पकड़. मिशन लॉन्च होने जा रहा है. वैसे बहुत अच्छा मैंने किया ना, बस थोड़ा सा गलत हो गया, बाकी मैंने बहुत अच्छा काम किया है. बाकी आप देख सकते हो. और कैसा फील कर रहे हो? कुछ नहीं, बस थोड़ा से पैर मेरे वाकड़े हो गए अच्छा. और पिछवाड़ा ऊपर हो गया है. ओके. ये देखो जले पे नमक छिड़क रहे हैं लोग. ओके. अरे भाई साहब रुक जाओ भाई, रुक जाओ, हाथ दो भाई. जूता बीता निकल गया यार. दोबारा ये सब स्टंट नहीं करने का यार. यहाँ पर आके कट करो. मित्रांनो त्या बाजूला इकडचं गंडोला राईड जे आपल्याला डायरेक्ट घेऊन जातं कंगदुरी पर्वतावरती. आणि असं ऐकण्यात आलेलं आहे की तिकडे गेल्यावरती ऑन द स्पॉट बुकिंग खूप कमी मिळते. कसं आहे खूप तिकीट लवकरच बुक होतात. त्यामुळे जर इकडं गंडोला राईड जर तुम्हाला करायची असेल तर ॲडव्हान्समध्ये ऑनलाईन बुकिंग करावी लागते. आणि त्याचं तिकीट वगैरे काय आहे ना ते मी स्क्रीनवरती लिहीन, ते तुम्ही चेक करू शकता. आणि कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे सगळं मी मेन्शन करीन. बाय द वे आम्ही तर तिकडं जात नाही आहोत. आपण आलेलो फक्त गुलमर्गचा बर्फ पाहायला, तुम्हाला दाखवायला की इकडं काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. तसे ॲक्टिव्हिटीज खूप भरपूर आहेत, भरपूर प्रमाणात आहेत. जर तुम्हाला पूर्ण गुलमर्ग जर एक्सप्लोर करायचं असेल ना तर आपल्या हातात पूर्ण दिवस पाहिजे. आमच्यासारखं नाही फक्त 2-3 तास घेऊन आलो आणि फिरलो. तसं नका करू. श्रीनगरवरून जर तुम्ही 10 वाजता जरी निघालात ना गाडी घेऊन तरी तर तुम्ही अगदी आरामात 4 ते 5 वाजेपर्यंत फिरू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, रस्त्यामध्ये ते ड्रंग वॉटरफॉल येतो ना तिकडे जा. जास्तीत जास्त 4-5 फोटोज काढा. तिकडे जास्त थांबू नका. जो वॉटरफॉलचा व्ह्यू आहे ना तो कॅप्चर करून लगेच तिकडून निघा. आम्ही काय चुकी केली, आम्हाला वाटलं की इकडे एवढं बर्फ बघायला भेटणार नाही, त्यामुळे तिकडं नॉर्मली जो बर्फ बघितला आहे तिकडं काढूया फोटोज व्हिडिओज. तिथेच आमचा घोळ झाला आणि आम्ही टाईम वेस्टेज केला. आता वाजले संध्याकाळचे 4:15 आणि इकडून बाहेर जाण्या अगोदर या स्पॉटमध्ये आहे ना एक चर्च आपल्याला बघायला भेटला आहे. आपण दाखवूया तुम्हाला अगोदर, देन आपण इथून बाहेर पडूया. थांबा जरा, अजून आपल्या ॲक्टिव्हिटीज बाकी आहे. बर्फामध्ये लोळणं बिळणं तर अजून बाकीच आहे. सगळं करून जाऊया आपण. भले इकडच्या ॲक्टिव्हिटीज केल्या नाही पण आपण आपल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या. ह्यावरती आपल्यासमोर चर्च. आपण आता चर्चच्या दिशेने जातो आहे. हा रस्ता बघताय तुम्ही, ज्या रस्त्यावरून आपल्याला मुळीच जायचं नाही तर ह्या रस्त्यातनं जायचं आहे. बर्फाला तुडवत कारण की ह्या रस्त्यामध्ये घसरण्याचे चान्सेस कमी असतात.
ये हट जाओ, एक्सप्रेस जा रही है, एक्सप्रेस। आराम से। अरे अरे अरे, उधर एक्सप्रेस का ट्रैक चेंज हो गया। ये हट जा, हट जा, हट जा। और एक्सप्रेस आ रही है, साइड हो जा। भाई गाड़ी ने रास्ता बदल दिया। ए हट जा तू भाई, आराम से साइड में हट जा, हट जाओ भाई। ऍक्टिव्हिटीज करण्यापेक्षा हे ऍक्टिव्हिटीज बघायलाच मजा येते. हे बघा आमच्या सोबतचे. तरी मी बोललेलो साईडनी चला. लय भारी. थकायला होते खूप. थंडी तर गायबच झालेली आहे. खरी थंडी 5च्या नंतरला सुरू होणार, तेव्हा मेन मजा येणार. आता भले डिग्री टेम्परेचर चालू आहे, इकडं 1चं चालू आहे, कमी आहे सध्याला, पण तरी ऊन असल्यामुळे ना थंडी फील होत नाही. चर्चकडे तर आपण आलो आहे आणि इकडं आलो आहे तर आपल्या इथं दरवाजा बंद भेटलेला आहे, लॉक लागला आहे. त्यामुळे आता चर्चमध्ये आपण जाणार नाही आहे. इथून आता लगेच जसं आलो तसं निघूया. बाकी चर्चचा तुम्ही व्ह्यू बघताय, खूप छान दिसते इकडून चर्च. चल भाई, 2-3 फोटोज यहाँ पर भी निकाल लेते हैं. सनसेट झालेला आहे, अंधार दिसतो आता इकडे. आणि जस्ट आपल्या मागं बघा, त्या बाजूला उजेड आहे. काय वेदर आहे बघा. कारण की इकडं कसं आहे, डोंगर जवळ असल्यामुळे लवकरच सूर्य डुबलेला आहे आणि त्या साईडला कसं आहे, सूर्य अजूनही वरती आहे. काय अद्भुत नजारा आहे, वा. आता जसं जसं सण डुबला आहे तसं तसं थंडी आता वाढत चाललेली आहे, टेम्परेचर आता पडत चाललेलं आहे. अरे ये फोटो निकाला, ये सही से रख. एक फोटो निकाला. अरे यार तू बना रहा, तुम्हारा वीडियो बन रहा है उसमें. अरे जैकेट बंद करके आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि जसं जसं अंधार पडतोय तसे तसे इकडचे टुरिस्ट जे आहेत ना निघायला तयार होत आहेत. कारण की थंडी खूप वाढलेली आहे, -चं गेलेलं आहे टेम्परेचर. हे बघा, मगाशी बर्फमध्ये खेळलो, त्याचा दुष्परिणाम हे झाला की पूर्ण टी-शर्टमध्ये आता बर्फ अटकली आहे. खरी अवस्था आपली आता इथं नाही माहीत पडणार, जेव्हा गाडी चालवणार ना तेव्हा. अरे ते हे झाडून पण आता निघत नाही बर्फ. जर तुम्ही आलात असं जर टी-शर्ट असेल ना वुलन टाईपचा, तर बर्फात जरासुद्धा पडू नका. कारण की बर्फ असं अटकून जाते आतमध्ये. कोट बीट असेल, कोट सगळं तुम्ही बर्फामध्ये एन्जॉय करू शकता. चला फटाफट जाऊया आता तिकडच्या शिवमंदिराकडे. इकडच्या शिवमंदिराकडे आपण आलेलो आहे आणि ह्या आहेत वरती जायला पायऱ्या. इकडे बाकी शॉलचं वगैरे आपल्याला शॉप दिसत आहेत, काश्मीरी शॉल्स. तर मित्रांनो, हे आहे इकडचं शिवमंदिर. आता इकडं आपण आलो आहे, जरा 5 मिनटं थांबणार, कोटो वगैरे चढवणार आणि निघणार सरळ श्रीनगरच्या दिशेने. कारण की थंडी खूप भयंकर वाढत चाललेली आहे. सगळ्यात मोठा इश्यू तर माझा हे झालेला आहे की बर्फ अजूनही सुटलेला नाही टी-शर्टवरून. त्यामुळे लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकर श्रीनगरला निघायचं आहे. बाकी हे मंदिरचं तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. आतमध्ये सध्याला तरी कॅमेरा अलाउड नाही आहे.
आता आपण परत आलो आपल्या गाडीकडे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर श्रीनगरकडे रिटर्न निघूया, कारण की आता माणसं सगळे निघणार आहेत, त्यामुळे ट्रॅफिक पण वाढणार. त्यात रस्त्यामध्ये अंदाज झाल्यामुळे ना गाडी चालवायला थोडी प्रॉब्लेम होऊ शकते. इथं मला बोलायला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आता इथं काहीच बोलत नाही मी. डायरेक्ट जाऊया श्रीनगरमध्ये आणि तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 8 आणि ओव्हरऑल आम्ही गुलमर्गवरून रिटर्न आलेलो आहे. रस्त्यामध्ये वरती तर थंडी खूप होती, मग रस्त्यामध्ये एवढी जाणवली नाही, कारण की सगळं आम्ही सेफ्टीनुसार आलेलो. तुम्ही पण जर इथं बाईक रेंटवर घेत असाल तर सेफ्टी पहिले पाहिजे, म्हणजे थंडीसाठी बचावासाठी. सगळ्यात पहिले तर टोपी, दुसरं म्हणजे हँड ग्लोव्ज, तिसरं म्हणजे एकदम चांगला स्वेटर. सामान असेल तर तुम्ही इथून येऊन बाईक रेंट करून थंडीमध्ये घेऊन जाऊ शकता. हां, बाकी जर समर सीझनमध्ये आला तर एवढं काय रिक्वायरमेंट लागत नाही. बाकी जर तुम्ही बिगिनर असाल आणि तिकडे जर स्नो जास्त पडली असेल तर तुम्ही बाईक घेऊन जाऊच नका. तुम्ही तवेरानी म्हणजे शेअर टॅक्सी करून जावा किंवा बसनी देखील जाऊ शकता. बसचा विषय असा आहे की टाईम टू टाईम बसेस असतात, म्हणजे कंटिन्यू बसेस भेटत नाही. त्यामुळे बेस्ट ऑप्शन असा आहे की जर तुम्ही सार्वजनिक गाडीने जात असाल तर शेअरिंग टॅक्सीने येतात, ते तुम्हाला परवडेल. अन्यथा जर तुम्ही बोलतात ना थंडी तुम्हाला जमत असेल, बाईक राईड तुम्हाला जमत असेल घाटांमध्ये आणि थंडी जमत असेल तर तुम्ही हमखास बाईक घेऊन जावा. बाईकचं तर मी दुकान आणि नंबर मेन्शन करीन खाली. स्कूटीचे 500 रुपये आणि बुलेट वगैरे घेऊन गेलात तर 1000 रुपये. आणि आमचा आजचा जो ओव्हरऑल खर्च आला ना तो मी तुम्हाला आता सांगतो. सर्वप्रथम इथून बाईक घेतली जी 500 रुपये आम्हाला पर डेसाठी पडली आहे. काल पण आम्ही घेतलेली इथूनच. त्यामध्ये आम्ही ना जाऊन येऊन आमचं 300चं पेट्रोल गेलं, जास्त गेलं नाही. त्यामध्ये उरलेलं पण आहे. तर 300 रुपयात आम्ही गुलमर्गला जाऊन रिटर्न आलो, म्हणजे 800 रुपयाचा खर्च आला आहे. आणि 2 जण होतो, तर 800 रुपयामध्ये एकाचे होतं 400 रुपये. तर फक्त आम्ही 400 रुपयात गुलमर्गला जाऊन रिटर्न आलो. हे जर आपण शेअरिंग करून गेलो असतो ना टॅक्सीने वगैरे तर तो खर्च आपला 500 ते 600पर्यंत आला असता. तर खूप स्वस्तामध्ये आम्ही फिरलो फक्त 400 रुपयात. आणि त्यामध्ये आमचा फायदा असा झाला की आम्हाला ड्रंक वॉटरफॉल पण बघता आला एवढ्या बजेटमध्ये. जर तिकडून आम्ही जर वेगळी टॅक्सी केली असते तर त्याचे आम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागले असते. तर असा ओव्हरऑल आमचा खर्च आला. बाकी खाण्यापिण्याचा तर तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही काय खाता आणि काय पिताय ते. तर जाऊया आता पहिले हॉटेलमध्ये. खूप थंडी वाजते, जेवलेलो नाही आहे, पहिले जाऊन जेवूया आणि देन भेटूया तुम्हाला हॉटेलमध्ये. मित्रांनो, आता आपण आलो हॉटेलमध्ये रिटर्न. वाजलेत रात्रीचे 9 आणि जेवण वगैरे करून झालेलं आहे. आणि ओव्हरऑल मुंबईवरून श्रीनगरपर्यंत आपण कसं पोहोचलो, किती रुपयात पोहोचलो, श्रीनगर कसं फिरलो, किती रुपयात फिरलो, आणि श्रीनगरवरून गुलमर्ग किती रुपयात गेलो, कसं फिरलो, याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. ह्या व्हिडिओत तर सगळी नाही माहिती दिलेली आहे. पहिले जे 2 व्हिडिओ आहेत ना ते आपल्या अगोदर तुम्हाला भेटतील, जाऊन ते नक्कीच एकदा बघा. श्रीनगरमध्ये ना तसं फिरण्यासारखं खूप सारं आहे, म्हणजे खूप जागा आहेत. नाही बोलून तरी 2-3 दिवस हातात पाहिजे जर आपल्याला दल लेक फिरायचं आहे, पूर्ण ऑल ओव्हर श्रीनगर फिरायचं आहे. तर आम्ही तर एका दिवसातच फिरलेलो. बघू नेक्स्ट टाईम येऊन आपण एकदम पूर्ण श्रीनगरमध्ये जेवढे टुरिस्ट प्लेसेस आहेत ना ते पण आपण कवर करू बजेटमध्ये. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इकडे येण्यासाठी जर काय क्वेरी किंवा काय क्वेश्चन असेल ना, म्हणजे माझ्याकडनं काय बोलायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टावरती DM करून विचारू शकता. आणि आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो श्रीनगर ते पहलगामपर्यंतचा बजेटमध्ये आपला व्हिडिओ येणार आहे. म्हणून मित्रांनो चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माहिती आहे ना लाईक करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो गुड नाईट.